आपण सुरुवात करूया जेणेकरून मी आता इथं चेक केलं सगळ्याला आवाज येतोय आणि आवाज येत नसेल तर तसा मेसेज टाका बाजूला म्हणजे मला ते कळून पडेल. तर आपण मराठी मुळाक्षरांचा विचार करताना मराठी साहित्यामध्ये जे काही सुरुवाती झाल्या किंवा जे काही नवीन होतं ते सगळं विचारात कालपर्यंत घेतलेलं आहे आणि ते विचारात घेत असताना एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे मराठी भाषेच्या संदर्भातली किंवा मराठीतून तर ती पार्श्वभूमी पण आपण सर्वांनी अभ्यासलेली होती. काल च्या लेक्चरमध्ये आपण काय सांगितलेलं होतं की आपल्याला जे काही अभ्यासायचं आहे ते अभ्यासताना आपण स्वर व्यंजन आणि त्यांचे प्रकार बघितलेले होते आणि त्या प्रकारानंतर मी पुढचा भाग असा सांगितलेला होता की आपल्यासाठी महत्वाचं आहे तो म्हणजे संधी. आता या संधी काय असतात तर संधी साधणे या शब्दाचा अर्थ योग्य वेळेचा उपयोग करून घेणं असं मराठीतला एक वाक्यप्रचार तिथं येतो. पण संधीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर संधीच्या बाबतीत विचार करत असताना आपण ज्या संधी विचारात घेतोय तर त्या संधी विचारात घेत असताना आपल्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली आहे की संधीमध्ये आपण काय करतो की दोन शब्द आपल्याला त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि ते दोन शब्द एकत्रित येत असताना इथं मी काय केलेलं आहे की संधीमध्ये हे दिलेलं आहे आणि ते देताना त्याची व्याख्या दिलेली आहे की बाबा जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्या दोन्ही मधून काय होतं तर एकच वर्ण किंवा शब्द तयार होतो. वर्ण एकत्रित येण्याच्या या प्रकाराला काय म्हटलं जातं तर संधी असं म्हटलं जातं. संधी म्हणजे सांधणं किंवा जोडणं होय. आता काय होतं की आपण जर बघितलं तर दोन शब्द त्या ठिकाणी काय होतात एकत्रित येतात आणि ते एकत्रित येताना कसं होतात की शब्दांचा विचार आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते शब्द पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे आता मी थोडस इथं फळ्याचा पण वापर करेन आणि स्क्रीनचा पण वापर करेन. तर पहिल्या शब्दाचा विचार करत असताना काय होतंय आपल्याला एक जोड शब्द तयार करायचे आणि जोड शब्द तयार करताना काय होतं की ते शब्द कसे तयार होतात. बऱ्याच वेळा सदाचार हा शब्द आपण या ठिकाणी विचारात घेऊया. तर सदाचार हा शब्द विचारात घेताना काय होतं की दोन शब्द एकत्रित येत आहेत आणि ते दोन शब्द एकत्रित येताना सदा आणि चार असे दोन शब्द एकत्रित आले. त्याच्यामध्ये पहिला शब्द येतो तो म्हणजे सद. सद म्हणजे चांगला अधिक आचार. चांगल्या आचाराचा किंवा आचरणाचा माणूस जिथं एकत्रित येतो. आता इथं दोन शब्द आहेत आणि दोन शब्द असताना आपण विचारात काय घेतलंय चिटकवतो चमकतंय. सदाचार या शब्दाचं मी सांगितलेलं आहे. तरी पण याच्यामध्ये काय होतं की सदाचार या शब्दाचा विचार करताना महत्वाचं काय आहे की दोन शब्द एकत्रित येऊन एक नवीन शब्द तयार होतो. आता इथं जी व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. आता इथं आपण ते बघितलेलं आहे की जोड शब्द तयार करताना काय केलेलं आहे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्यातून काय होतंय तर त्या दोन्ही मधून एकच वर्ण किंवा शब्द तयार होतो. हे वर्ण एकत्रित येण्याचा जो प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं तर संधी असं म्हटलं जातं. ही संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे किंवा ओळखण्यासाठी काय करता येतं की या शब्दामध्ये आपण काय करतो तर तसं एकत्रितपणे शब्द तयार करून संधी त्या ठिकाणी साधली जाते. आता संधी म्हणजे सांधणं किंवा जोडणं ही एक व्याख्या आपण या ठिकाणी सांगितलेली होती. आता संधीचा जर विचार करायचा झाला तर संधी ही मराठी व्याकरणामध्ये किंवा याच्यामध्ये कुठून आली असा एक प्रश्न येतो. संधीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा काय सांगितलं जातं की संधी त्याला सांधणे किंवा जोडणं असं म्हटलं जातं आणि या संधी मराठी व्याकरणामध्ये कुठून आलेल्या आहेत तर संस्कृत मधून मराठी व्याकरणामध्ये आलेल्या आहेत. त्या संस्कृत मधून मराठी व्याकरणात येत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या संधी ज्या आहेत त्या संधींचा विचार करताना मराठीमध्ये शब्दाच्या संधी होताना विशिष्ट नियम पाळले जात नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण जरी आज संधी शिकणार असलो आणि संधी शिकत असताना सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की संधी शिकत असताना त्या संधींचे कोणतेही विशिष्ट नियम पाळले जात नाहीत. कारण संधीमध्ये काय केलं जातं दोन शब्द
एकत्रित आणले जातात आणि त्याच्यातून काय केलं जातं तर एक नवा शब्द तयार केला जातो. आता हे नवीन शब्द एकत्रित आणायचे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी संधी होते. आता या संधींचा विचार करताना आपल्याला काय होतं की मराठीमध्ये आता जसं मी सांगितलं तसं संधींचे कुठलेच नियम हे पाळले गेलेले नाहीत, हे आजपर्यंत दिसून आलं. तर संधीमध्ये काय होतं की एकत्रित येणारे जे शब्द आहेत ते एकत्रित येणाऱ्या पहिल्या शब्दातला हा शेवटचा शब्द विचारात घ्या. शेवटचा शब्द का विचारात घ्यायचा की इथं जो दुसरा शब्द आहे त्याच्यामध्ये काय होतं तर पहिलं अक्षर म्हणजे मी आता जसं सांगितलं तसं सांगताना काय केलेलं होतं की या ठिकाणी असणारं सदाचार शब्दाचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी सदाचार या शब्दामधला पहिला सद म्हणजे चांगलं आचरण असणारा आणि दुसरा म्हणजे आचरण असणारा माणूस जो असतो त्या ठिकाणी काय आहे दोन शब्द एकत्रित येऊन काय झालेलं आहे तर संधी साधली गेली. म्हणजे दोन शब्दांची जोड एकत्रित आणून काय केलेलं आहे त्या ठिकाणी एक नवा शब्द तयार केलेला आणि हा नवा शब्द तयार करताना काय केलं जातं तर काही नियम पाळले जातात. आता हे नियम कशानुसार पाळायचे आहेत तर संधींचे काही प्रकार त्या ठिकाणी विचारात घेतले जातात आणि त्यातूनच काय होतं तर आपल्याला जे अभ्यासायचं आहे किंवा आपण जे सांगतो आपण जे अभ्यासतो आहे ते अभ्यासनं या ठिकाणी विचारात घेतलं जातं. आणि यामध्ये मग काय आहे की संधीमध्ये दोन शब्द एकत्रित मिसळले जातात. पण याच्या उलट दुसरा एक प्रकार कालच्या प्रकरणावरती महत्वाचा आहे तो म्हणजे समास. आता समासामध्ये काय केलं जातं तर दोन शब्द एकमेका शेजारी लिहिले जातात आणि त्यातून समास केला जातो. आपल्याला फक्त आजच्या भागामध्ये काय बघायचंय तर संधी बघायचे आणि संधी बघत असताना संधीचे 3 प्रकार आहेत. जसं मी मुळाक्षराचे 3 प्रकार सांगितलेले होते, एक म्हणजे स्वर, दुसरे व्यंजन आणि तिसरे विसर्ग. याच्यामधली पहिली जी संधी आहे ती म्हणजे स्वर संधी. स्वर संधी का विचारात घ्यायची तर स्वर संधी विचारात घेत असताना दोन स्वर एकत्रित येऊन काय होतं एक नवा स्वर तयार होतो असं सांगितलेलं होतं आणि त्या स्वरातून काय होते तर स्वर संधी होते. म्हणजे आपल्याला जोड शब्द कधी करायचे किंवा जोड शब्द जोडत असताना काय केलं जातं तर स्वर संधीचा विचार करायचा आहे. आता स्वर संधीचा विचार करताना माझी कुणाला अडचण आहे का? स्वर संधीचा विचार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी स्वर संधीमध्ये दोन स्वर हे एकत्रित येतात आणि एकत्रित येत असताना त्याच्यामध्ये काय होत आहे तर आपण उदाहरणं बघूया. हे उदाहरणं बघत असताना काय आहे की एक शब्द या ठिकाणी मला महत्वाचा वाटतो तो शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देईन स्वर संधीचं उदाहरण म्हणून तुम्ही काय करू शकता तुमच्याकडे नोटबुक असेल तर त्याच्यामध्ये तो नोट करून ठेवू शकता. देवालय हा शब्द आहे. आता या देवालय या शब्दाचा जर विचार करायचं झालं तर देवालय या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. त्याच्यामधले पहिला शब्द आहे देव आणि दुसरा शब्द आहे आलय. आता देवालय या शब्दामधला हा देव आपण या ठिकाणी बाजूला काढूया. देव या शब्दाची जर पुन्हा फोड करायची झालं तर देव या शब्दाची फोड करताना काय होतं तर इथं द अधिक ए अधिक व आणि अधिक अ हा अ इथं येतो. हा अ महत्वाचा आहे. आता हा अ इथं आला आणि इथं आ आला आहे. एका पाठोपाठ दोन स्वर आल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं स्वर संधी होती. मी तुम्हाला फक्त स्वर संधीचं उदाहरण का सांगितलं की स्वरांचा विचार करताना आपण काल बघितलेलं होतं की मराठीमध्ये मूळ स्वर जे होते ते स्वर होते 14 पैकी क्लू आणि लू आणि रू हे दोन स्वर लुप्त होण्याचे किंवा नष्ट होण्याच्या मार्गावरती होते. म्हणून काय करण्यात आलं की त्याची जागा करून आपल्याला काय करण्यात आली आपली बाराखडी तयार करण्यात आली आणि मराठीमध्ये तोपर्यंत 12 स्वर मानले जात होते. हे 12 स्वर एका बाजूला गेल्यानंतर पुन्हा काय झालं की काही लोकांना वाटलं की बाबा इंग्रजी स्वरांचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मंगळूरकरांसारख्या भाषा अभ्यासकांनी काय केलं तर इंग्रजीतल्या ä आणि अ या दोन स्वरांचा त्या ठिकाणी विचार केला आणि ते दोन स्वर याच्यामध्ये मिसळून काय केलं 12 अधिक 2 14 हे काल आपण बघितलेलं होतं. पण हे बघताना काय आहे की मराठीतल्या मूळ स्वरांपैकी आता मी इथं तुम्हाला उदाहरण जे सांगितलेलं होतं ते होतं देवालय या शब्दाचं. आता इथं जो व आहे तो व तयार होत असताना व अधिक अ त्याच्यामध्ये अ स्वर मिसळलाय आणि इकडं आलय म्हणजे मंदिर किंवा त्याला घर असंही म्हटलं जातं. देवालय म्हणजे काय
देवाचं घर, ज्याला आपण मंदिर असं म्हणतो, ते स्पष्टपणे इथं स्पष्ट झालेलं नाही. पण हे होताना काय होतंय की देवाचं मंदिर, देवाचं देवालय, आणि त्याच्यामध्ये काय झालंय तर व च्या पाठीमाग अ आलाय आणि आ आलाय. अ आणि आ एकत्रित येऊन काय झालं की असा शब्द लिहू शकत नाही देव आलय. तर देव आलय याच्याऐवजी काय करण्यात आलं, एकच शब्द लिहिण्यात आला, तो म्हणजे देवालय. आणि देवालय हा शब्द लिहिताना काय झालेला आहे तर इथला व मधला अ आणि आलय मधला आ हे दोन एकत्रित आले म्हणून काय म्हटलं गेलंय तर या ठिकाणी जी संधी तयार झालेली आहे किंवा निर्माण झालेली आहे ती संधी म्हणजे स्वर संधी असं तिथं मानलं गेलंय. आता यामध्ये स्वर संधीची व्याख्या जर आपण बघितली गेली तर स्वर संधीमध्ये मी व्याख्या अशी आपण लिहून घेऊ शकतो की स्वर संधीचा विचार करताना एकमेका शेजारी येणारे स्वर, जर एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्या स्वर संधी असं म्हणतात. स्वर संधीची साधी सोपी व्याख्या काय आहे की एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी असं म्हणतात. मग ही स्वर संधी कशी होती तर आता आपण जसं सांगितलं की देवालयाच्या बद्दल मी सांगितलं तसा तिथं शब्द दिलेला आहे तो म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी या शब्दामध्ये दोन आहेत. यातला पहिला शब्द आपण विचारात घेतोय तो म्हणजे विद्या. विद्या म्हणजे ज्ञान मिळवणं किंवा आपल्याला पाहिजे ती माहिती मिळवणं. तर ती माहिती मिळवत असताना कोण मिळवतोय तर अर्थी. अर्थी म्हणजे कोण, जो ग्रहण करतो, मिळवतो किंवा स्वतः काय करतो ते शिकण्याचा प्रयत्न करतो त्याला विद्यार्थी असं म्हटलं जातं. आता विद्यार्थी या शब्दाचा विचार जर केला तर विद्या या शब्दामध्ये आ आलेला आहे आणि इथं काय झाले आहे अ आलेला आहे. आ अधिक अ हे दोन शब्द आले आणि म्हणून या ठिकाणी कुठली संधी तयार झालेली आहे तर या ठिकाणी स्वर संधी तयार झालेली आहे. ते आपल्या समोर येतं. म्हणजे हे स्वर संधीच्या बाबतीमध्ये झालं. आता स्वर संधीमध्ये आणखी पण पुन्हा प्रकार आहेत, ते प्रकार आपण पुढे बघू. पण त्याच्यापूर्वी आपण दुसरा जो भाग आहे आपला तो म्हणजे व्यंजन संधी. तर व्यंजन संधीचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. मग व्यंजन संधीचा विचार करताना काय होतं, व्यंजन संधीला हल असंही म्हटलं जातं. कारण काल आपण बघितलेलं होतं की व्यंजनामध्ये आपण काय सांगितलेलं होतं की स्पर्श व्यंजन आहेत आणि त्या स्पर्श व्यंजनाला हलंत असंही म्हटलं जातं किंवा अपरांत असंही म्हटलं जातं. व्यंजन म्हणजे काय तर जे वर्ण आहेत पण त्याच्यामध्ये काय झालं स्वर मिसळल्यानंतर त्याला पूर्णत्व प्राप्त होतं त्याला व्यंजन म्हटलं जातं. त्याला परवर्णही म्हटलं जातं आणि त्याला हलंत असंही म्हटलं जातं. आता व्यंजन संधीमध्ये काय होतं तर एकत्रित येणारे पहिले आणि दुसरे व्यंजन जर स्वर असेल तर त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. काय होतं व्यंजन संधीमध्ये, एकत्र येणारे पहिले व दुसरे व्यंजन जर आणि त्यामध्ये जर स्वर मिसळलेला असेल तर त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण मगाशी बघितलेला जो शब्द आहे सदाचार. आता सदाचार या शब्दामध्ये सद आचार किंवा सत आचार असे दोन शब्द येतात. मग ते दोन शब्द येताना काय होतंय तर त्याच्यामध्ये आपण इथं बघूया की काय आहे सद आचार. त्याची फोड करताना काय होते सत आचार. तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो की सदाचार या शब्दाची खालीलपैकी फोड कोणती असेल असा एक प्रश्न येतो. त्याला फोड असं म्हणत नाही तर त्याला विग्रह असा मराठीतला शब्द आहे. व्याकरणिक शब्द जो आहे तो आहे विग्रह. आता सदाचार याचा फोड कशी केली जाते सत अधिक आचार आणि सदाचारला पण इथं द सुद्धा येऊ शकतं. तर हे करताना काय हा विग्रह झाला. त्या शब्दाची फोड करणं म्हणजे विग्रह झाला. आता हे झाल्यानंतर या ठिकाणी काय केलंय की सत हा शब्द एका बाजूला आलाय म्हणून इथं त आलं आणि इथं काय झालंय आ आलाय. जर त म्हणजे व्यंजन अधिक स्वर असेल तर त्या ठिकाणी काय होतं जी संधी तयार होते त्याला व्यंजन संधी म्हटलं जातं. म्हणजे काल आपण गणिताचा एक नियम बघितलेला होता. त्या गणिताच्या नियमामध्ये काय होतं जर मायनस असेल त्याला गुणलं अधिक न तर तयार होतं मायनस. तसं इथं व्यंजन अधिक स्वर असेल तर तयार होतं व्यंजन. म्हणजे जर एक व्यंजन आणि एक स्वर एकत्रित आल्यानंतर काय होतंय एक जी संधी तयार होते त्या संधीला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. एकत्र येणारं पहिलं अक्षर किंवा पहिला जो शब्द आहे तो व्यंजन असेल, दुसरं व्यंजन असेल आणि त्याच्यामध्ये जर स्वर मिसळला तर त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. म्हणजे काही वेळा काय होतं
की एका पाठोपाठ दोन व्यंजन पण येऊ शकतात आणि काही वेळा त्या दोन व्यंजनामध्ये तिसरा स्वर मिसळलेला असतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काल बघितलेलं होतं ते बघताना आपण काय सांगितलेलं होतं की दोन शब्द एकत्रित येताना एकात एक शब्द मिसळला तर त्याची व्याख्या सांगताना मी सांगितलं होतं त्याला द्वित असं म्हटलं जातं. द्वित म्हणजे जोड शब्द, एका पाठोपाठ एक दोन व्यंजन एकत्रित आले आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय झालंय तर स्वर मिसळलाय. आणि मी सांगताना त्याच्याबद्दल उदाहरण सांगितलेलं होतं की उत्तम हा शब्द त्याच्यामध्ये आपण पुढ करून घेतला तर उत हा शब्द अर्धा आला आणि पुन्हा काय झालंय तर तम हा शब्द आलेला आहे. पण हा तम फोडत असताना आपण याचं फोड ज्यावेळी करतो त्यावेळी उ अधिक त अधिक त अधिक अ अधिक म आणि अधिक अ ही अशी त्याची फोड होते. ही फोड होताना काय होतंय की इथं पहिल्यांदा आपल्याला उ दिसतोय, नंतर त दिसतोय, नंतर पुन्हा त दिसतोय, अ येतोय, नंतर म येतोय आणि पुन्हा अ येतोय. म्हणजे तुम्हाला दोन पद्धतीने काय झालं ब्लॅक बोर्ड दिसत नाही. हा थांबा थोडं 1-2 मिनिटांमध्ये दिसतोय. त्याच्यामध्ये काय होतंय तर उत्तम हा शब्द फोडताना म्हणजे त्याची ही झाली हा विग्रह झाला. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काय होतं की तुम्हाला प्रश्न विचारताना त्याचा विग्रह हा झाला आणि वर झाली ती फोड झाली. शब्दाची फोड करा उत अधिक तम हे उत्तम येतं आणि दुसरी पुन्हा बाजू आपल्याला सांगितली जाते की त्याचा विग्रह करा. तर विग्रह करताना आपण जसं स्पेलिंग लिहितो की मला काय करायचंय पंकज या शब्दाचं स्पेलिंग लिहायचंय तर मी PANKAJ असं लिहितो. तसं मराठीतलं स्पेलिंग लिहायचं झालं तर काय केलं जातं या शब्दाची फोड आपल्याला करायची आणि म्हणून ही फोड करताना फोड करा नंतर विग्रह करा. ते विग्रह जिथं येतं तिथून पुढचा जो भाग आहे त्यामध्ये काय होतं तर अशा पद्धतीनं संधी आपल्याला ओळखली जाते. आता इथं काय झालंय त झालंय, इथं त झालंय आणि इथं अ आले. यामध्ये काय होतं की पहिलं उत्तर काय म्हणजे असा शब्द तुम्हाला दिला गेला आणि तुम्हाला विचारलं की यातली संधी ओळखा तर या ठिकाणी जी संधी येणार आहे ती संधी मात्र व्यंजन संधी असणार आहे कारण एका पाठोपाठ एक अशी दोन व्यंजन आलेली आहेत म्हणून त्या ठिकाणी काय आहे व्यंजन संधी आहे. आता हे व्यंजन संधीचं उदाहरण झाल्यानंतर आपल्याला म्हणजे व्यंजन संधीतलं पण आणखी अभ्यासायचं आहेच आहे पण ते अभ्यासताना याच्या पुढची जी बाजू आहे किंवा भाग जो राहतो तो अभ्यासताना आपल्यासाठी महत्वाचा भाग आहे तो म्हणजे विसर्ग संधी. आता विसर्ग संधीमध्ये काय आहे की पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन असेल तर त्या ठिकाणी काय होते विसर्ग संधी होते. विसर्ग संधीमध्ये काय होतं पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन असेल तर त्या ठिकाणी विसर्ग संधी होते हे तिथं आपण दाखवलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं पहिल्या वर्णामध्ये विसर्गाचा उच्चार येतो. विसर्गाचा उच्चार येतो म्हणजे आपण शब्द उच्चारताना बऱ्याच वेळा ह असा शब्द त्या ठिकाणी येतो किंवा आपण ज्यावेळी शब्द उच्चारतो त्यावेळी ह चा उच्चार हा सायलंट होतो आणि सायलंट उच्चार ज्यावेळी होतो त्या ठिकाणी काय होतं तर दुसरा वर्ण त्याच्या पाठोपाठ व्यंजन आलेला असतो. असे दोन एक विसर्ग आणि दुसरं व्यंजन जर एकत्रित आलं तर त्या ठिकाणी जी संधी येते ती येते विसर्ग संधी. आता याच्यामध्ये आपण दोन शब्द इथं घेतलेले आहेत ते म्हणजे पहिला निरंतर आणि दुसरा दुर्जन असे दोन शब्द. आता आपण निरंतर या शब्दाची काय करू फोड करूया. निरंतर शब्दाची जर फोड करायची झाली तर निरंतर नि असा उच्चार येतो त्याचा. निरंतर या शब्दाची फोड करताना आपण पहिल्यांदा शब्द लिहूया. इथं अनुस्वार आलाय पण अनुस्वार येताना तो विसर्गामध्ये कसा येतोय की हे नि लिहिताना आपण नीच्या पुढे विसर्ग द्यावा लागणार आहे आणि पुन्हा काय होणार आहे अंतर नि असा उच्चार करताना सायलंटली ह चा उच्चार येतोय. नि ह असा उच्चार येतो. हे अंतर म्हणजे सदैव किंवा अखंडितपणे चालणारी प्रक्रिया. निरंतर या शब्दाचा अर्थ काय येतो अखंडित नेहमी चालणारी प्रक्रिया जी आहे तिला निरंतर म्हटलं जातं. आता ही झाली शब्दाची फोड. याचा विग्रह करताना काय होतं की आपल्याला पुन्हा लिहावं लागतं. विग्रह करताना इथं न आहे न त्याला पहिला ई का दुसरा ई वापरायचा
पहिली वेलांटी आहे म्हणजे पहिला ई इथं येणार, पुन्हा काय होणार प्लस होणार, इथं विसर्ग आहे म्हटल्यानंतर पुन्हा इथं विसर्ग येणार, पुन्हा प्लस इथं अनुस्वार किंवा अ आलेला आहे म्हणजे ते आहे असं आपण घ्यायचं, पुन्हा त हे अर्ध येते त्याच्यामध्ये पुन्हा अ मिसळायचं. हा हॅलो, हा बोला. स्पष्टीकरण देताना बोर्ड दिसावा असं. नाही बोर्डला थोडस करतोय 2च मिनिटांमध्ये दिसेल. स्पष्टीकरण देताना विग्रह करताना ब्लॅकबोर्ड दिसावा असं. ओके ओके, एक मिनिट मी ग्रीन स्क्रीन घेतो त्याची. आताचे जो शब्द आपण बघत होतो त्या शब्दामध्ये पहिला शब्द विचारात घेताना आपण काय केलेलं होतं तर निरंतर हा शब्द बघत होतो. निरंतर हा शब्द आपण विचारात घेऊया. निरंतर या शब्दाची खोड मी त्याच्या पुढे विसर्ग येईल आणि पुढे अंतर असं लिहिलं जाईल. मी अंतर. आता या शब्दाची जर आपल्याला काय करायचं झालं विग्रह करायचं झाला तर विग्रह करताना न पहिल्यांदा येईल, न ला पहिली वेलांटी आहे म्हणून इथं पहिला येईल, इथं विसर्ग आलाय म्हटल्यानंतर इथं विसर्ग येईल, पुन्हा प्लस ज्याच्या पुढे काय होईल तर अनुस्वाराचा किंवा अ आलाय अन, पुन्हा त येईल, तो अर्धा येईल, त अर्धा येईल, त्यानंतर काय होणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा अ मिसळायचा आहे प्लस र तो पण अर्धा येईल आणि अ. आता इथं काय झालंय हायलाइट करायचं झालं तर त्याच्यामध्ये विसर्ग आणि पुन्हा काय झालंय व्यंजनामध्ये किंवा अनुस्वाराचं दुसरं अक्षर आलंय, पण हे करताना इथं पहिलं व्यंजन आहे, इथं स्वर आहे आणि इथं विसर्ग आहे. इथं जी संधी तयार होते त्या संधीला काय म्हटलं जातं तर विसर्ग संधी असं म्हटलं जातं. विसर्ग काय आलाय इथं विसर्ग आलाय म्हणून काय तर इथं जी संधी तयार होईल तिला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. आता व्यंजन संधी नंतर आपण याच्यातलं दुसरं उदाहरण बघूया. तर ते दुसरं उदाहरण बघताना काय करायचंय तर दुर्जन हा शब्द आपण विचारात घेतो. दुर्जन शब्द काय विचारात घ्यायचा तर दुःख किंवा त्याला आपण काय म्हणतो की दुःख हा शब्द लिहिताना आपण काय करत नाही तर दुःख हा शब्द असा नाही लिहितो तर त्याच्या पुढे 2 विसर्ग देतो. तसं दुर्जन, दुर्जन मध्ये काय होतं तर चांगला आचार नसणारा किंवा चांगली बुद्धिमत्ता नसणारा माणूस असा त्याचा एक अर्थ सांगितला जातो. मग ते दुर्जन शब्दाची पुन्हा खोड करायचे. तर दुर्जन शब्दाची खोड करताना काय होते तर आपल्याला काय करावं लागणार आहे विसर्ग येईल इथं आणि जन. आता हा विसर्ग काय झालेला आहे तर इथं रकाराच्या स्वरूपामध्ये आलेला आणि आपल्याला ते बघताना पुढे येईलच विसर्ग संधीमध्ये काय आहे काय होतं तर त्याच्यामधली महत्वाची गोष्ट काय आहे की दूरच्या पुढे विसर्ग येतोय. मग याच्या पुढे जर येतं विग्रह करायचा झाला तर द ला काय आहे पहिला उकार आहे म्हणून मग इथं पहिला उ येईल अधिक पुन्हा विसर्ग येईल अधिक ज हे अर्ध येईल अधिक अ येईल अधिक न येईल आणि अधिक अ येईल. आता यातलं हायलाइटेड विसर्ग संधी का ओळखायची इथं विसर्ग आहे. मगाशी आपण जर बघितलं होतं तर मगाशी बघताना काय झालेलं होतं इथं आता व्यंजन आलंय मगाशी स्वर आलेला होता त्यामुळे इथं पहिल्यांदा काय येतंय तसं गणिताच्या नियमाप्रमाणे इथं विसर्ग आलाय इथं व्यंजन आलं आणि इथं पुन्हा स्वर आलं. मगाच्या उदाहरणामध्ये काय झालं होतं निरंतर मध्ये इथं अनुस्वाराच्या जागा हा अ आलेला होता आणि त्यामुळे इथं काय होतं स्वरादी होता. तर स्वरादी आणि विसर्ग याच्यामधला डिफरन्स पुन्हा काढत असताना काय झालेलं होतं की स्वरादीचा विचार करताना आपल्याला स्वरादीमध्ये विचारात घ्यायचं तर ते अनुस्वार आहे की विसर्ग आणि अनुस्वार
आणि विसर्गाचा विचार करताना इथं काय झालेलं आहे, इथं विसर्ग आलाय आणि इथं पुन्हा अनुस्वार आलेला आहे, सॉरी व्यंजन आलेलं आहे. म्हणजे दोन्ही जी संधी जी होती ती संधी होती विसर्ग संधी. आणि एकंदरीत आपण काय केलेलं होतं तर या तीन व्याख्या या ठिकाणी बघितलेल्या होत्या. म्हणजे संधीचा विचार करताना आपल्याला काय आहे तर संधी विचारात घेताना आपल्यासाठी तीन संधी आहेत आणि त्या तीन संधीमध्ये पहिली संधी होती स्वर संधी, दुसरी होती व्यंजन संधी आणि तिसरी संधी जी आहे ती म्हणजे विसर्ग संधी. या तीन संधींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे प्रकरण ज्याला चांगलं समजेल त्याच्यासाठी काय होणार आहे की समासाचं जे प्रकरण आहे ते समासाचं प्रकरण त्याला चांगलं समजू शकतं. आता संधीची व्याख्या बघताना आपण पहिल्यांदाच व्याख्या काय बघितलेली होती, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात. त्या दोन्हींमधून एकच वर्ण तयार होतो किंवा शब्द तयार होतो. वर्ण एकत्रित येण्याच्या या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर संधी असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न विचारलेला जातो की संधी म्हणजे काय आणि खाली पर्याय दिलेला असतो, सांधणे किंवा जोडणे त्यालाच काय म्हटलं जातं संधी म्हटलं जातं. संधीचा विचार करताना संधी मराठी व्याकरणामधून कुठून आली असा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर संधी जी मराठी व्याकरणामध्ये आली ती आली संस्कृत मधून आणि संस्कृत मधून संधी मराठीत येत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मराठीमध्ये जिथं जिथं संधी होते त्या त्या ठिकाणी संधीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, हे महत्वाचं आहे. आणि मग पाळले जात नाहीत तर ते नियम काय होतात की त्याला काही अपवाद येतात. आता त्या अपवादाची उदाहरणं आपण पुढे अभ्यासताना येतील. आता इथं काय मी तुम्हाला दिलेलं आहे की संधीच्या बाबतीमध्ये ही व्याख्या झाली, पण समासामध्ये काय केलं जातं तर दोन शब्द शेजारी लिहिले जातात. संधी कधी केली जाते तर जोड शब्द तयार करताना संधी एकत्रित संधी तयार होते. आता पुढं संधीच्या प्रकारामध्ये आपण ह्या व्याख्या बघितल्या. स्वर संधी काय, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट स्वर संधीचं उदाहरण आपण बघितलेलं होतं विद्यार्थी. आता विद्यार्थीमध्ये मगाशी मी सांगितलं की एका पाठोपाठ दोन स्वर एकत्रित आले तर त्या ठिकाणी स्वर संधी होते. इथं आ अधिक अ आले म्हणून काय झालेलं आहे तर तिथं स्वर संधी झाली. व्यंजनाला किंवा त्याला हल संधी असंही म्हटलं जातं. बऱ्याच एक्झामिनरची मतं मी बघितली किंवा एमपीएससी ला प्रश्न विचारताना त्यांनी काय केलेलं आहे तर हल संधी असा पण प्रश्न विचारलेला आहे. व्यंजन संधीच्या ऐवजी हल संधी असा पण प्रश्न येऊ शकतो. जर पहिलं व्यंजन असेल, दुसरं व्यंजन असेल आणि तिसरा जर स्वर असेल तर तिथं व्यंजन संधी होती. हे मी थोडंसं पटवून दिलेलं आहे. आता पुढे विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. त्याची उदाहरणं बघितली. स्वर संधीमध्ये जर आपण विचार करतो त्यावेळी स्वर संधीमध्ये पुन्हा प्रकार पडतात. आता आपल्याला फक्त स्वर संधीच बघायचं आहे किंवा स्वर संधी बघायची तर स्वर संधी बघताना का बघायची आहे, स्वर संधीचे काल स्वरांचे आपण प्रकार बघितलेले होते. स्वरांचे प्रकार बघताना काय झालेलं होतं की ज्यांचा उच्चार आपल्या उच्चार स्थानातून होतो त्याच्यानुसार आपण प्रकार बघितलेले होते. मग ते प्रकार बघताना एकूण स्वर किती, मूळ स्वर किती आणि लुप्त होणारे स्वर किती, तर त्याच्यामध्ये एकूण स्वर आजच्या घडीला आधुनिक स्वरमालेमध्ये विचारात घेतले जातात. त्यावेळी त्या स्वरांची संख्या ही 14 आहे असं सांगितलं गेलं. मूळ स्वर किती तर मूळ स्वर 14 होते पण त्यातले 2 वजा मारले जे लुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचा विचार केला आणि लुप्त होण्याच्या मार्गावरती असणारे 2 स्वर त्या ठिकाणी विचारात घेतले गेले. आधुनिक मराठीचा विचार करताना मंगळूरकरांनी सांगितलं की बाबा काय झालं पाहिजे, इंग्रजीतल्या 2 शब्दांचा वापर आपल्याकडे खूप होतोय. ते 2 शब्द कुठले, ऍ आणि अ. तर ते ऍ आणि अ हे जे 2 शब्द आहेत त्या ऍ आणि अ या 2 शब्दांचा समावेश मराठीच्या मूळ वर्णमालेमध्ये करावा असं मत त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या शासनाला जाग आली. कारण मराठीचं शुद्धीकरण करताना वेळोवेळी काय करण्यात आलेलं आहे तर मराठी वर्णमालेमध्ये बदल करण्याचं काम झालेलं आहे. आणि मग ते बदल करण्याचं काम केल्यानंतर याच्यामध्ये झालं काय की 2009 साली आपली नवीन वर्णमाला प्रकाशित करण्यात आली. ती प्रकाशित करताना काय केलं, स्वरांची संख्या 14 दाखवली. लुप्त होणाऱ्या मार्गावरचे लू आणि रू हे 2 स्वर बाजूला काढण्यात आले आणि इंग्रजीतून मराठीत आलेले 2 ऍ आणि अ हे 2 स्वर त्याच्यामध्ये इन्क्लूड किंवा त्यांचा समावेश करण्यात आला. पण ते बघताना आपण काय बघितलेलं होतं की स्वरांमध्ये पुन्हा प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार होता सजातीय स्वर. ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्याला सजातीय स्वर असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय आहे
की सजातीय स्वर हे एका पाठोपाठ एक आलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी सजातीय स्वर संधी येते असं म्हटलेलं आहे. आता यातनं दोन्ही बद्दल काय होतो, त्याच जातीतला कुठला सजातीय मधला एकच स्वर त्या ठिकाणी येतो आणि तो दीर्घ होतो. दीर्घ होतो हा शब्द महत्वाचा आहे आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं. आपण या ठिकाणी थोडस पुन्हा बघूयात की पहिली संधी आपण स्वर संधीतली विचारात घेतोय ती म्हणजे दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी विचारात घेताना जो शब्द आपल्यासाठी आलेला आहे त्यामध्ये नियमानुसार आपल्याला जायचंय की नियम काय सांगितलेला आहे, एकाच वर्गातले दोन सजातीय स्वर एका पाठोपाठ एक आल्यानं काय होतं की त्या ठिकाणी एकच मूळ स्वर येतो, पण तो येताना काय होतो, दीर्घ येतो. आपण काल बघितलेलं होतं की ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर अ, इ, उ, ए हे काय झाले, रू आणि लू हे ह्रस्व स्वर आहे आणि दीर्घ स्वरामध्ये आ, दुसरा इ, दुसरा उ आणि ऐ हे जे आहेत ते काय झालेले होते, तर दीर्घ स्वर बघितलेले होते. मगाशी मी एक शब्द तुम्हाला दिलेला होता, तो शब्द म्हणजे देवालय. देवालय या शब्दाचा विचार करताना आपल्याला काय करायचंय, इथं शब्द त्याचा जर शब्द जोडला गेला काय येणार, देव अधिक आलय. आता हा शब्द की मी डायरेक्ट त्याचा विग्रह किंवा फोड करून दाखवत नाही, पण याच्या पाठीमागे काय झालेलं आहे, अ आलेला आहे आणि इथं आ आलेलं आहे. अ आणि आ ही जी दोन अक्षर आहेत ती काय आहेत, सजातीय आहे. आणि आता पुन्हा आपण त्या नियमाकडे येऊयात जिथं आपण काय सांगितलेलं होतं की नियमाला सांगत असताना इथं काय सांगितलंय बघा, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोन्ही बद्दल त्याच जातीतला एकच काय येतो, दीर्घ स्वर येतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. आणि इथं मी उदाहरणासाठी दोन शब्द लिहिलेले, एक म्हणजे सूर्यास्त आणि दुसरा म्हणजे रूपांतर. आता सूर्यास्त या शब्दाचा आपण विचार करणारच आहोत, पण देवालय या शब्दाचा विचार करताना देवालय या शब्दामध्ये काय झालेलं आहे, तर देवालय या शब्दामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं वा, आ आणि हा आ आलेला आहे. इथं आ आला म्हणजे तिथं काय झालेलं आहे, दीर्घत्व संधी झालेली. आणि ही दीर्घत्व संधी होताना काय होतंय, तर अ जो आहे तो अ लुप्त झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काय आहे, तर स्वर संधीतला जो पहिला प्रकार होता त्या ठिकाणी काय होतं, दीर्घत्व संधी होते. आता दीर्घत्व संधी ओळखायची कशी, तर दीर्घत्व संधी ओळखताना ज्या ठिकाणी काना, दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार येतात त्या ठिकाणी दीर्घत्व संधी असते. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शब्द बघूयात. आता सूर्यास्त हा शब्द आपण पुन्हा विचारात घेऊयात. तर सूर्यास्त हा शब्द विचारात घेताना सूर्य आणि त्याचा अस्त झालाय. सर ब्लॅक बोर्ड दिसत नाही, काहीच समजा नाही. एक मिनिट, ब्लॅक बोर्ड दिसत नाही, कॅमेरा राहिलेली. आता दिसतोय का बघा, थोडस चमकत होतं मगाशी. सूर्यास्त हा शब्द आपण पुन्हा विचारात घेऊया. सर सगळ्यांना दिसतोय का विचारा ब्लॅक बोर्ड?
त्याचा थोडासा कॅमेरा खराब आहे लॅपटॉप, प्रॉब्लेम येतो. मी पण अनुरूप दिसत असेल, बरोबर आहे ना? बरं मी काय काहीच करतो, दिसत नाही आता. ते क्लिअर करून देतो थोडस. इथं शेअर हे करतो, जरा व्हाईट बोर्ड वापरतो. आता दिसतंय का? मोबाईल आडवा करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता इथं काय झालेलं आहे, मी शब्द सांगितलेला होता, तो शब्द होता सूर्यास्त. आला पुढे सगळ्याच्या? हा दिसतोय. हा, आला ना सूर्यास्त? तर त्या सूर्यास्ताच्या पुढे काय करू, बरोबर करूयात. आता सूर्यास्त करताना इथं काय झालेलं आहे, सूर्य हा शब्द एका बाजूला आलेला आहे. आता तो बाजूला येताना काय झालंय, इथं हा सूर्य शब्द आला, प्लस आपण काय करू शकतो, त्याला अस्त हा शब्द जोडला गेलाय. आता इथं जर आपण बघितलं तर ते बघताना काय होतंय की सूर्यास्त हा शब्द तुम्हाला इथं दिसत असेल, पण हे दिसताना दोन शब्द एकत्रित आलेत, एक म्हणजे सूर्य आणि दुसरा म्हणजे अस्त. आता सूर्य या शब्दाची फोड जर करायची झाली तर सूर्य या शब्दाची फोड करताना काय होणार आहे, पहिल्यांदा स येणार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा अ मिसळला जाणार आहे. सॉरी, इथं काय आहे, दुसरा उ आहे. सूर्यास्त या शब्दामध्ये दुसरा उकार आहे आणि त्याच्यामुळे इथं तुम्हाला काय होणार आहे, तर पुन्हा दुसरा उकार येणार आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे, प्लस होणार आहे. य च्या ऐवजी र जो आहे तो र अर्धा येणार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा काय होणार आहे, य मिसळलं जाणार आहे. य अधिक पुन्हा काय झालंय, अ ते येतंय. अधिक काय झालेलं आहे की स हे पण अर्ध येणार आहे. आता मला इथं ते लॅपटॉप वरती करतोय त्यामुळं अक्षर अर्धी करता येत नाही, फक्त तुम्ही ते समजून घ्या की बाबा इथं काय केलेलं असू शकतं. आणि ही झाली त्याची फोड. सूर्यास्त या शब्दाची फोड करा असं तुम्हाला विचारलं जातं. आता इथं ते तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. स्पष्ट दिसताना काय आहे, सूर्यास्त हा शब्द कसा फोड केलेला आहे, तर तो या पद्धतीने केलाय. सूर्यास्त मूळ शब्द, त्याची या ठिकाणी फोड केली आणि त्याचा विग्रह केला. हे इथं तीन पद्धतीने आले आणि यामध्ये काय सांगितलेलं होतं की दीर्घत्व संधी येते असं सांगितलंय. आता बघा काय झालेलं आहे की दोन शब्द एका पाठोपाठ एक आलेले आहेत असं आपण बोललेलो होतो. तर या अ नंतर या नंतर पुन्हा एक काय येणं अपेक्षित होतं मला, अ. तर तो अ येणं, आता इथं अ नंतर पुन्हा एक अ यायला पाहिजे. तर जर एका पाठोपाठ एक एकाच जातीतले दोन शब्द येत असतील तर त्या ठिकाणी काय होते, सजातीय संधी होत असं मी आता तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि मग याच्यामध्ये आपण बघितलं तर सूर्यास्त हा शब्द येतो. आता दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे गुणादेश. स्वर संधीतला पुढचा प्रकार, पहिला प्रकार काय आपण बघितला, दीर्घ संधी दीर्घत्व संधी बघितली. दीर्घत्व संधी नंतर काय होतं, तर दीर्घत्व संधीला दुसरा जो पुढचा प्रकार आहे दीर्घत्व संधीच्या नंतरचा, तो म्हणजे गुणादेश. आदेश म्हणजे काय, तर आदेश ज्यावेळी ज्या ठिकाणी येतो त्यामध्ये काय होतं की मूळ जो शब्द आहे तो मूळ शब्द काय होतो, त्या ठिकाणी जाऊन दुसरा नवीन शब्द तयार होतो. म्हणजे इथं त्या आदेशाची व्याख्या मी दिलेली आहे. संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येऊन त्या ठिकाणी बदल होतो. आता हे बदल होताना कसे बदल होतात, तर ते बदल होताना दोन वर्ण काय होतात की एकत्रित येतात आणि एकत्रित येताना आपण इथं सांगितलंय गुणादेशाची व्याख्या आपण बघणार आहोत. पण व्याख्या बघत असताना पहिला काय आहे की संधी होताना एका वर्णाच्या जागी किंवा एका शब्दाच्या जागी दुसरा शब्द येतो किंवा दुसरा स्वर येतो. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर जो शब्द तयार होतो किंवा बदल होतो त्याला आदेश असं म्हटलं जातं. आदेशाची ही व्याख्या आपल्याला विचारली जात नाही, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, स्वर संधी होताना गुणादेश हा प्रकार महत्वाचा आहे. आता मी इथं काही टेक्निक दिलेले आहेत किंवा काही शब्दांची फोड करून दाखवलेले आहे. ते दाखवताना इथं काय सांगितलेलं आहे की दोन वर्ण एकत्रित येऊन जर ए, ओ आणि अर असा बदल झाला तर त्याला गुणादेश असं म्हणतात. कसा बदल होतो इथं, की जर
शब्दामध्ये कुठले कुठले शब्द आले, ए, ओ आणि अर हे 3 शब्द जर आले तर त्या ठिकाणी काय म्हणतात, गुणादेश असं म्हटलं जातं. आता बघा की काल आपण संयुक्त व्यंजनाची एक व्याख्या बघितली. संयुक्त व्यंजनाची व्याख्या बघताना काय सांगितलेलं होतं, जर अ किंवा आ यांच्यामध्ये ई किंवा ई मिसळला जातो त्यावेळी तयार होणारे व्यंजन हे संयुक्त व्यंजन असतं, ते ए किंवा ऐ असू शकतं. संयुक्त व्यंजनाची व्याख्या आणि आपण इथं जी अभ्यासतोय ही गुणादेशाची व्याख्या, ही दोन्ही व्याख्या एक आहे. पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, संयुक्त व्यंजन कसं होतं की दोन व्यंजन एकत्रित येऊन नवं व्यंजन तयार होतं, त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. गुणादेशामध्ये काय सांगितलेलं आहे, दोन वर्ण एकत्रित येऊन जर काय झालेलं आहे, नवीन स्वर तयार झालाय, त्याला संयुक्त स्वर असं म्हटलं गेलं. आणि संयुक्त स्वर म्हणताना इथं कुठला बदल झालाय, त्याच्या जागी ए आला, ओ आला आणि अर आला तर कुठला आदेश तयार होतो, गुणादेश तयार होतो. आता इथं दिलेलं आहे अ आणि आ या स्वरामध्ये प्लस काय केलेलं आहे, ई आणि दुसरा ई मिसळला तर त्या ठिकाणी ए किंवा ऐ हे दोन स्वर येतात किंवा दोन संयुक्त स्वर तयार होतात, त्या ठिकाणी गुणादेश होतो. आता अ किंवा आ यांच्यामध्ये पुन्हा काय केलंय, उ किंवा उ मिसळलं तर त्या ठिकाणी ओ किंवा औ तयार होतो, हे गुणादेशाचं दुसरं अक्षर झालं. म्हणजे इथं काय झालेलं आहे की अ आ उ उ यांच्याऐवजी ओ किंवा औ येतो. आता तिसरं ज्यावेळी आपण बघितलेलं होतं त्यातला इथलाच नियम आहे, अ किंवा आ यांच्यामध्ये जर रू मिसळला तर त्या ठिकाणी अर येतो, या ठिकाणी गुणादेश असतो. तुम्हाला प्रश्न विचारताना काय केलं जातं की खालील शब्दामध्ये कुठला आदेश आहे, हे आजतागायत टीईटीला विचारलं गेलं नाही, फक्त तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी मी इथं तुम्हाला सांगतोय. कारण हे एमपीएससीच्या लेवलला गुणादेशामध्ये पुढचा आदेश बोळका वगैरे असं येतं, पण हे टीईटीच्या परीक्षेमध्ये आजतागायत विचारलं गेलं नाही. तुम्हाला विचारलं जात असताना फक्त इथंच या 3 शब्दांची खेळलं जातं, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. याच्यामध्ये विसर्ग संधी पण विचारली गेली नाही. आजतागायत टीईटीच्या पाठीमागच्या सगळ्या पेपरला जर बघितलं तर स्वर संधी आणि व्यंजन संधी या दोन्हीवरती आजतागायत फोकस झालेलं आहे. पण आपल्याला काय करायचंय की जर समजा आपल्या दुर्दैवानं यावर्षी गुणादेशावरती, गदादेशावरती, आदेशावरती प्रश्न विचारला तर आपली तयारी असली पाहिजे, हे इथं लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये गुणादेश आपण विचारात घेतोय, तर गुणादेशामध्ये आदेश म्हणजे काय, तर संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येऊन जो बदल होतो त्याला आदेश असं म्हटलं जातं. आणि आदेशामधला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे गुणादेश. गुणादेशामध्ये काय आहे, दोन वर्ण एकत्रित येऊन जर ए किंवा ओ किंवा अर असा बदल जर झाला तर त्याला गुणादेश असं म्हटलं जातं. आता इथं बघितलं तसं हे जर तिथं दिसत असेल तर काय केलं जातं, त्या ठिकाणी गुणादेश येतो. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला पुन्हा एकदा काय करावं लागणार आहे, तर याचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काही शब्द आपण पुन्हा विचारात घेऊया की हे शब्द विचारात घेताना आपल्यासाठी काय करायचं आहे, एक शब्द इथं विचारात घेऊया, ईश्वर इच्छा. आता हा शब्द जर आपण विचारात घेतला, ईश्वर इच्छा हा शब्द, तर ईश्वर इच्छा या शब्दाबद्दल काय होणार आहे, हा शब्द जर आपण इथं बघितला तर ईश्वर इच्छा या शब्दामध्ये पुन्हा काय आहे, तर दोन शब्द आहेत. ते दोन शब्द कुठले आहेत, तर पहिला आहे ईश्वर. ईश्वराला जे वाटतं
ते झालं ईश्वर, आणि दुसरा शब्द त्याच्यामध्ये कुठला मिसळला गेलाय तर इच्छा हा शब्द मिसळला गेलाय. आता असे दोन शब्द आलेले, आणि आपण गुणादेशाची व्याख्या ज्यावेळी बघितली होती त्यावेळी काय झालेलं आहे, ईश्वराची इच्छा. आता यामध्ये काय आहे की गुणादेशाची व्याख्या सांगताना आपण सांगितलं होतं दोन वर्ण एकत्रित येऊन जर ए ओ आणि अर हे शब्द येत असतील, आता बघा इथं र आलाय आणि इथं ई आलाय, तर याच्यामध्ये काय झालंय, याच्यात एक शब्द दिसतोय, हे दोन शब्द एकत्रित करायचे. दोन शब्द एकत्रित करत असताना काय झालेलं आहे की इथं आपल्याला अभ्यासण्यासाठी कोणता शब्द आलाय तर ए हा शब्द आलेला आहे. ए हा शब्द या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ईश्वरी इच्छा र अधिक ई. आता त्याची फोड करणं विग्रह करणं हे थोडंसं जड इथं जाणार आहे, पण त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ए हा शब्द आलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर जर पुढे बघितलं आपण, ही झाली गुणादेशाची व्याख्या. तर गुणादेशानंतर वृद्धादेश, आणि वृद्धादेशामध्ये काय आहे, दोन स्वर एकत्रित येताना ऐ किंवा औ हे जर दिसत असतील तर त्या ठिकाणी काय आहे, वृद्धादेश हा आदेश येतो. आणि वृद्धादेश येत असताना यांच्यानंतर म्हणजे पुढचा जो आहे यामध्ये काय केलं जातं, दोन स्वर एकत्रित येऊन एक किंवा आई हे एकत्रित येतात. म्हणजे आपण काल इथं बघितलेलं होतं तसंच इथं पुन्हा येणार आहे. अ किंवा आ यांच्यामध्ये ई जर मिसळला गेला तर सॉरी अ किंवा आ यांच्यामध्ये ए आणि आई मिसळलं गेलं तर याचा आपण बदल करताना बघितलेलं होतं की त्यामध्ये काय होतं, ओ किंवा औ असं येतं, म्हणजे अ अधिक, पुन्हा दाखवतो अजून एकदा, त्याला आपण बघितलं होतं तसं की अ किंवा आ यांच्यामध्ये जर समजा काय झालं, उ किंवा दुसरा, तर काय होतात, दोन शब्द तयार होतात. दोन शब्दामध्ये इक्वल कुठली येते, ओ येऊ शकतो किंवा औ येऊ शकतो. हे ज्यावेळी एकत्रित येतात म्हणजे ओ किंवा औ, सॉरी औ जिथं येईल किंवा आई जिथं येईल त्या ठिकाणी कोणता आदेश येणार आहे, तर त्या ठिकाणी वृद्धादेश येणार आहे. काय होतं, अ किंवा आ यांच्यामध्ये ए किंवा आई मिसळून आई तयार होतो किंवा औ तयार होतो, त्या ठिकाणी काय होतं, वृद्धादेश तयार होतो. वृद्धादेशाचा जर विचार करायचा झाला तर मग वृद्धादेशाबद्दल आपल्याला एक उदाहरण देता येऊ शकतं. क्षणिक माईक कोणाचं चालू आहे, बघितला याचा ज्यावेळी आपण हे करतो फोड करतो त्यावेळी ती फोड करताना काय होती, क्षण अधिक एक, हे दोन शब्द येतात. आता इथं काय झालेलं आहे, न आलाय, पण इथं काय आहे, यातनं फोड ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याच्यामध्ये अ आणि ए आला आहे, पण त्यांची इक्वल ज्यावेळी होते त्यावेळी काय झालेलं आहे, दोन मात्रे त्या शब्दाच्या वरती आपल्याला दिसतात आणि त्या ठिकाणी काय होतं तर आई हा शब्द तयार होतोय. क्षणिक याच्यामध्ये आपण वृद्धादेशाचा विचार करतोय. क्षणिक हा शब्द आपण ज्यावेळी विचारात घेतोय त्यावेळी विचारात घेताना काय होतं, क्षण अधिक एक, इथं न त्या शेवटी अ येणार आहे आणि त्यानंतर ए येणार आहे, म्हणजे अ अधिक ए यांचा उच्चार करताना पुन्हा काय झालेलं आहे तर आई आलेलं आहे.
म्हणजे इथं काय झालंय, आपली पहिली अट पूर्ण झालेली आहे की ऐ किंवा ओ. आता आपण दुसरा शब्द पुन्हा विचारात घेऊया. दुसरा शब्द विचारात घेताना जलौघ, जलौघ असा शब्द असतो. याची जर फोड केली गेली तर त्याच्यामध्ये काय होतं, जल अधिक ओघ असा शब्द येतो. आणि याचं इक्वल करताना पुन्हा इथं काय झालंय, अ आलाय आणि पुन्हा काय झालंय, ओ आलाय. तर त्याच्याऐवजी पुढे काय होत आहे, तर औ असा शब्द तयार होतो. म्हणजे दोन मात्रे इथं दिले गेलेले. जलौघ, ल अधिक औ असा शब्द त्या ठिकाणी येतोय. म्हणून या ठिकाणी जो आदेश तयार होईल त्याला वृद्धादेश असं म्हटलं जातं. आता याच्या पुढचा जो आदेश आहे त्या आदेशाचा विचार करताना आपल्याला इथं सांगितलेलं होतं की यनादेश म्हणून तो आदेश आहे. आता यनादेशाचा विचार करताना काय सांगितलेलं आहे, ई उ आणि रू यांपुढे काय झालेलं आहे, विजातीय सूर आल्यास ई बद्दल काय येतो, य येतो. उ किंवा उ बद्दल काय येतो, व येतो. आणि रू बद्दल र येतो. आणि त्याच्यात स्वर मिसळून काय होते, संधी होते. त्याला यनादेश असं म्हटलं जातं. काल मी सांगत असताना असं सांगितलेलं होतं की य व र ही जे अक्षर आहेत हे अर्धस्वर आहेत. आणि अर्धस्वर असताना यांचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं होतं की यांचा उपयोग जोड शब्द तयार करण्याकरता होतो. आणि माझ्या म्हणून मी आपलं काल सांगत होतो की यांचा उपयोग नेहमी शिव्या देण्यासाठी किंवा मित्राच्या चांगल्या नावाचं वाटोळं करण्यासाठी होतो. ते आतापर्यंत सांगितलंय. जनादेशामध्ये काय होतंय की ज्या ठिकाणी हे तिघजण येतात, ई उ आणि रू हे जे विजातीय स्वर आहेत ते जर आले तर ई किंवा ई बद्दल य येतो, उ किंवा उ बद्दल व येतो आणि रू बद्दल र शब्द पुढे येतो किंवा अर असं पुढे येतो. आता यातल्या तीनही अटी आपल्याला फॉलो करून बघायचे. म्हणजे आपण आतापर्यंत बघितलं स्वर संधीमध्ये दीर्घत्व संधी कधी येते, की दोन स्वर एका पाठोपाठ आल्यास एका दोन सजातीय स्वर हे लागोपाठ आल्यास त्या दोन्ही बद्दल काय होतं, त्याच जातीतला एकच दीर्घ स्वर येतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. म्हणजे सूर्यास्त त्या शब्दा ठिकाणी य नंतर अ येणार आहे आणि आस्त मधला अ तिथं येणार आहे. पण तरीही एका पाठोपाठ हे दोन्ही सजाती आहेत म्हणून काय सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी आ हा शब्द येणार आहे. आपण बघितलेला होता गुणादेश. आणि गुणादेशाचा विचार करताना मी सांगितलेलं होतं की आदेश म्हणजे काय, की दोन शब्द ज्यावेळी एकत्रित येतात त्या ठिकाणी काय होतं, शब्दामध्ये बदल होऊन दुसराच नवीन शब्द तयार होतो. इथं आपलं लक्षात ठेवा, दुसरा नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं, आदेश असं म्हटलं जातं. आता गुणादेशाची व्याख्या आपल्याला माहित नाही, पण गुणादेश कसा होतो, तर गुणादेशाचे तीन शब्द किंवा नियम एकच लक्षात ठेवायचा की ज्या शब्दामध्ये हे तीन शब्द तुम्हाला दिसतायत ना, की ए ओ आणि अर असा बदल जर झालेला असेल तर त्या ठिकाणी काय होतो, गुणादेश होतो. आणि गुणादेशामध्ये आपण पहिल्यांदा काय सांगितलेलं होतं, अ किंवा आ या ठिकाणी काय होतं, ई किंवा त्याच्यामध्ये ई किंवा दुसरा ई मिसळला तर ए आणि आई येतात. आणि मग ते ए किंवा आई येताना त्याच्यासाठीचा शब्द आपण पाठीमागे बघितलेला होता. तो अजून एकदा मी पुन्हा रिपीट या ठिकाणी उदाहरण करतोय. त्याचं कारण असं आहे की ईश्वर इच्छा या शब्दामध्ये र अधिक ई पुन्हा आलेलं आहे आणि ईश्वर इच्छा या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग त्याच्या जागी काय येतोय, तर ए हा शब्द आपल्याला दिसून येतोय. आता पुढे दुसरा जर शब्द आपण बघितला तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरा नियम करायचा आहे, तो म्हणजे ओ. आता ओ कसा आला पाहिजे, तर याच्यामध्ये अल्पोहार हा शब्द आपण विचारात घेऊया. अल्पोहार शब्द विचारात घेताना काय होतं, अल्पोहार हा शब्द मराठीमध्ये नाश्ता किंवा कमी आहार असा वापरला जातो. याच्यामध्ये अल्प हा शब्द पहिल्यांदा येतो, त्याच्यामध्ये दुसरा येतो आहार, हा झाला अल्पो आहार. इथं काय झालेलं आहे, प नंतर अ येतोय आणि पुन्हा आहारामधला आ, अ आणि आ हे दोन शब्द एकत्रित येताना पुन्हा काय झालेलं आहे की हे दोन शब्द एकत्रित आले म्हणून इथं दीर्घत्व संधी झाली. आणि मग त्या दीर्घत्व संधीमध्ये काय आहे, पहिल्यांदा आपल्याला अ किंवा आ यांची जागा कशाने घेतलेली आहे, तर ओ ने घेतलेली आहे. आता तिसरा शब्द याच्यामध्ये आपण विचारात घेतलेला होता तो म्हणजे अर. आता त्या अर बद्दल मगाशी माझं सांगायचं राहिलेलं होतं. आपण इथे एक शब्द घेऊयात, तो म्हणजे महर्षी.
महर्षी या शब्दामध्ये दोन शब्द आहेत. पहिला आहे महान आणि अधिक ऋषी. जो कुठला असेल तो महान ऋषी, तो एकत्रित येऊन काय झालेला आहे, महान ऋषी असं म्हटलं जात नाही, तर महर्षी असा शब्द उच्चारला जातो. यामध्ये काय होतंय, तर जो नियम सांगितलाय त्या नियमामध्ये र शब्द येतो किंवा अर शब्द येतो किंवा रथ येतो. म्हणजे आपल्या जर बघितल्या इथं कोण आलेले आहे, इथं अल्पोहार मध्ये ओ आलाय, ईश्वर इच्छामध्ये ए आलाय आणि महर्षी मध्ये र आलेला आहे. हा नियम जर बघितला तर ज्या ठिकाणी ए ओ आणि र येतात त्या ठिकाणी गुणादेश होतो. हे आपल्याला स्पष्टपणे स्पष्ट झालेलं आहे. र येतो किंवा काय होतं, अर असा पण शब्द येतो. म्हणजे महर्षीतला जर आपण विचार केला तर महर्षीतला विचार करताना महर्षीमध्ये महर अर असा उच्चार त्या ठिकाणी येतो. त्यामुळं र किंवा अर येणं म्हणजे काय झालं, ए ओ आणि अर असतील त्या ठिकाणी कोणता आदेश येतो, तर गुणादेश येतो. आता हे गुणादेशानंतर आपण काय बघितलेलं होतं की दुसरा आदेश आपण पाहिलेला होता, तो आदेश होता वृद्धादेश. दोन स्वर एकत्रित येताना काय झालेलं आहे, ए किंवा ऐ, ओ किंवा औ आणि वृद्धादेशामध्ये आई किंवा औ येतो. हे आपण बघितलेलं होतं आणि त्याच्यासाठी दोन उदाहरणं पण मी दिलेली होती, ती म्हणजे जलौक आणि क्षणैक. आता यनादेशाचं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. ई किंवा ई बद्दल कोण येतो, य येतो. उ किंवा उ बद्दल कोण येतो, व येतो. आणि रू बद्दल कोण येतो, तर र येतो. हे तीन जिथं येतात म्हणजे य व र या ठिकाणी दिसतील तिथं यनादेश आहे, एवढं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यासाठी गुणादेशामध्ये ऐ ए ओ अर हे तीन येतील, वृद्धादेशामध्ये ऐ आणि औ येतील आणि यनादेशामध्ये य व आणि र येतील. आता आपण जो आदेश बघणार आहोत तो म्हणजे यनादेश. आणि यनादेश बघताना यनादेशाचे काही आपल्याला हे बघायचे, तर यनादेश बघताना आपण काय बघू शकतो, यनादेशाची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. ते बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, सर आवाज येत नाहीये. सर आवाज
सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज काहीच येत नाहीये. सर आवाज येत नाही.
सर आवाज येत नाही. आवाज येत नाहीये. काय सगळ्यांना येतोय का आवाज? नाही येत नाहीये, कुणालाच आवाज येत नाहीये. सगळ्यांनी मेसेज पण कोण करणार, दोघच करतो आपण. मेसेज केलंय पण सरांना ऐकायला सॉरी सर बघत पण नाहीयेत. मी कॉल पण करते पण कॉल पण लागत नाहीये सरांचा. असं तर काय समजणार नाही. हा ना, आपण एक काम करूया, सगळेजण लेफ्ट होऊयात. असं करायचं का? हॅलो, हा हा सगळेजण लेफ्ट होऊयात म्हणजे सरांना काहीतरी वाटेल. हा चालतंय. मग हा तसं करूया. हा ठीक आहे. हॅलो. हॅलो सर, स्पष्टीकरणाचा आवाज येत नाही.
हा, ओके ओके, चालतं. म्हणजे हे ए ऐ ओ औ ऐ आय औ, हा इथून येत नव्हता ना. ओके, आपण काय केलेलं होतं, थोडस मी पाठीमागे येतो. यनादेशामध्ये तुम्हाला समजलेलं असेल. यनादेशामध्ये काय होतंय, तर ई किंवा ई बद्दल य किंवा कोण येतो, ई किंवा ई बद्दल य येतो. त्यानंतर व उ किंवा उ बद्दल व येतो आणि रू बद्दल र येतो. त्याच्यामध्ये काय होतंय, तर जी संधी तयार होते त्या ठिकाणी यनादेश येतो असं सांगितलेलं होतं. आणि याच्या उलट काय होतं की बऱ्याच वेळा य किंवा व किंवा र यांच्याबद्दल उलटी अक्षरे येतात. ई उ आणि रू त्या ठिकाणी काय होतं, संप्रासरण होतं असं मी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यासाठी मग शब्द बघितलेले होते. ते शब्द बघताना काय केलेलं होतं की आपण व्हाईट बोर्डचा पुन्हा वापर केलेला होता. तर त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की जे शब्द येतात ते शब्द येताना महत्वाचं आपण शब्द बघितलेले होते. ते शब्द होते गाय असा एक शब्द होता. आपण ज्यावेळी गाय हा शब्द लिहितो त्यावेळी असा लिहिला जातो, पण काही लोक गाय या शब्दाला लिहिताना असंही लिहितात. ते तिथं सांगितलेलं होतं. म्हणजे य बद्दल काय झालेलं आहे, ई आलेला आहे. जर असं जर त्या ठिकाणी आलं तर त्या ठिकाणी काय होतं, य बद्दल ई आलं तर त्या ठिकाणी संप्रसारण होतं, आपण बघितलेलं होतं. दुसरा शब्द काही लोक लिहिताना इथे असा लिहितात. आणि जर प्रमाण मराठीचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी काय होतं, येथे हा शब्द अशा पद्धतीने येतो. म्हणजे इथे किंवा येथे, इथं काय झालेलं आहे, ईच्या ऐवजी य आलेला आहे किंवा यच्या ऐवजी आपण ई वापरतो. म्हणजे एकंदरीत याचा विचार जर केला तर या ठिकाणी काय होतं, संप्रसारण होतं असं आपण सांगितलेलं होतं. आता दुसरं जे आपण बघितलेलं होतं ते दुसरं बघताना काय बघितलेलं होतं की ज्या शब्दांच्या ठिकाणी म्हणजे ए असेल, आई असेल, ओ असेल आणि औ असेल त्यांची जागा कोण घेतं, तर ऐ, आय, औ आणि औ हे शब्द ज्यावेळी घेतात त्या ठिकाणी कसे शब्द येतात. आता हे तुम्हाला विचारलं जाताना थोडंफार वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं. आपल्याला त्याची काय करता आली पाहिजे, तर फोड करता आली पाहिजे. तर ती फोड करताना महत्वाचं काय आहे, तर आपण शब्द बघितलेला होता तो म्हणजे नयन. तो नयन शब्द बघताना त्याची फोड काय केलेली होती, तर ने अधिक काय केलेली होती, अण. हे ने अण याच्यामध्ये इथं काय झालेलं आहे, यच्या जागी एच्या जागी काय झालेलं आहे, ऐ हा शब्द आलेला आहे. म्हणजे ज्यावेळी उच्चार त्याचा होतो त्यावेळी ऐ असा उच्चार होतो. नयन हा उच्चार या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून आला. दुसरा शब्द किंवा आपण बघितलेलं होतं, ऐच्या जागी आय असा उच्चार येतो. आता तो कसा येतो, तर गायन हा शब्द आपण ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी गायन या शब्दाचं जर फोड केली गेली तर गायन या शब्दाची फोड करताना गै असा शब्द येतो पहिल्यांदा. आणि नंतर कोण येतं, तर अण हा शब्द येतो. इथं काय झालेलं आहे, इथं ऐ हा शब्द आलाय. तसं इथं पुढं जर आपण विचारात घेतला तर पुढं कोणता शब्द येणार आहे, अण असा शब्द येणार आहे. गायन अण म्हणजे आपण पहिल्यांदा काय बघितलं, या ठिकाणी आईच्या जागी अण हा शब्द आलेला दिसतो, एच्या जागी ऐ शब्द आलेला दिसतो. आणि मग पुढचा जर शब्द आपण बघितला तर त्या शब्दाचा विचार करताना आपल्याला काय येतं की नाविक हा शब्द आपण विचारात घेतो. नाविक म्हणजे नौका चालवणारा, आणि त्यामध्ये नौ हा शब्द पहिल्यांदा येतो. अधिक कोणता येणार आहे, इक हा शब्द येणार आहे. नौ अधिक इक हा शब्द येणार आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, नाविक हा शब्द लिहिताना नाविक
आणि म्हणून आपण जसं बघितलं होतं की आपण बघितलं की औच्या जागी काय झालेलं आहे, तर जो शब्द आलेला आहे तो म्हणजे औ असा शब्द आलेला आहे. नाविक औ असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हे 4 शब्द ए ऐ औ या 3 ओ किंवा औ या शब्दांच्या ठिकाणी काय आलेले आहेत, ऐ आय औ आणि औ असे शब्द येतात. आता याची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं पण आपण तुम्हाला देणार आहोत. आता यानंतर पुढचा जो आदेश आपण बघितलेला होता किंवा संधी जी बघायची आहे, ती संधी बघताना जी संधी आहे ती आहे व्यंजन संधी. आणि व्यंजन संधी बघत असताना व्यंजन संधीमध्ये व्याख्या जर आपण विचारात घेतली तर व्यंजन संधीची व्याख्या काय येते की एका पाठोपाठ एक 2 व्यंजन आणि त्यांच्यामध्ये जर स्वर मिसळला गेला तर त्या ठिकाणी व्यंजन संधी असते. म्हणजे कालपासून एक शब्द मी बघितलेला होता तो म्हणजे उत्तम हा शब्द, त्यामध्ये त अधिक त असं येतं, किंवा सदाचार हा शब्द आपण बघितलेला होता, सद अधिक आचार, या ठिकाणी जी संधी होते ती होते व्यंजन संधी. आता व्यंजन संधी मधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रथम व्यंजन संधी. आता ही प्रथम व्यंजन संधी काय करते की स्पर्श व्यंजनापैकी स्पर्श व्यंजनांची संख्या होती 25, म्हणजे क पासून म पर्यंत जी स्पर्श व्यंजन येतात त्या स्पर्श व्यंजनांपैकी काय आहे की ज्यावेळी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढं कठोर व्यंजन आल्यास त्या व्यंजनाच्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच व्यंजनातलं पहिलं कठोर व्यंजन येतं. काल मी सांगितलेलं होतं की आता आपल्याला फक्त कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन यांचा विचार करायचा आहे. मृदू व्यंजनांची संख्या होती 10 आणि कठोर व्यंजनांची संख्या होती 10. आता यामध्ये आपण काल जसं बघितलेलं होतं तसं पुन्हा एकदा मी या ठिकाणी क ख ग हे तुम्हाला द्यावंच लागेल. ही झाली मृदू व्यंजन. थोडा गॅप टाकून आपण काय करू, ग आणि घ ही झाली कठोर व्यंजन. जर प्रथम व्यंजन संधीमध्ये आपण अनुभवतोय किंवा विचारात घेतोय की प्रथम व्यंजन संधीमध्ये जर आपण विचार केला तर काय होतं की अनुनासिक सोडून, म्हणजे याच्या पुढचं जे अनुनासिक आहे ते म्हणजे अंग, ते अनुनासिक सोडून या चौघांपैकी जर कुणी आला तर, किंवा आपण बघूया च छ ज आणि झ ही 4 अक्षर पुन्हा विचारात येतील. तसं याच्यातलं पुढचं जे अनुनासिक आहे ते म्हणजे त्र. आता इथं व्याख्या प्रथम व्यंजन संधीची काय सांगितलेली आहे की स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय, म्हणजे क चा जर गट विचारात घेतला क ख ग घ अंग हे बाजूला सोडायचंय, तर अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे अनुनासिक सोडून काय झालेलं आहे क किंवा ख सोडून कठोर व्यंजनांचा हा गट आपण विचारात घेऊया. त्यामध्ये काय आहे की ग आणि घ ही जे आहेत ती आहेत क ग आणि घ ही जी आहेत ती आहेत कठोर व्यंजन. ह्या कठोर व्यंजनांसमोर इकडला क जरी आला किंवा दुसरा कुणी जरी आला तर त्यामध्ये काय होणार आहे की जे व्यंजन पुढे येणार आहे त्याच्यातलं पहिलं व्यंजन, म्हणजे ग असेल तर इकडं क येणार आहे, ज असेल झ असेल तर च येणार आहे, ढ आणि ड असतील तर ट येणार आहे, तच्या ओळीतलं द आणि ध असतील तर त येणार आहे. आणि मग त्याची उदाहरणं आपल्याला बघायची. ते उदाहरणं बघताना आपण काय करूया, एक शब्द विचारात घेऊया की तो शब्द म्हणजे वाक्पती हा शब्द. हा शब्द जर विचारात घेतला तर या शब्दाची फोड करताना काय होणार आहे, वाघ असा शब्द येणार आहे. वाघ म्हणजे बोलणारा, किंवा ज्याला आपण असं काय म्हटलं वक्ता असं म्हणतो, तो वक्ता
ज्याचं वाक्यावरती हे आहे, कमांड आहे, किंवा जो बोलत असताना ऐकत राहावं असं वाटतं, असा वक्ता असू शकतो. आणि तो वक्ता ज्या ठिकाणी आहे, म्हणजे ज्याच्या जिभेवरती सरस्वती खेळते असं म्हटलं जातं, शब्द एका पाठोपाठ एक अस्खलितपणे बाहेर पडतात, त्याला वाक्पती असं म्हटलं जातं. आणि जो चांगलं बोलतो तो वाक्पती असतो. आता इथं बघा, या शब्दाची फोड ज्यावेळी आपण केलेली आहे, त्यामध्ये ग हा शब्द आलेला आहे. आणि ग या शब्दाच्या ऐवजी शब्दामध्ये वापरताना कोण आलेला आहे, तर क आलेला आहे. म्हणजे अनुनासिक सोडून कठोर व्यंजनांपैकी जर 2 असतील तर त्याच्याऐवजी कोण येतो, त्या व्यंजनातलं पहिलं अक्षर येतं, ते म्हणजे क. ग आणि घ याच्या ऐवजी कोण आलेला आहे, तर क आलेला आहे. पुन्हा आणखी दुसरा शब्द आपण बघूयात. त्या दुसऱ्या शब्दामध्ये शरदकाल हा शब्द आपण विचारात घेऊया. आता याचा जर शब्द फोडला गेला तर तो काय येणार आहे, शरद असा शब्द येणार आहे. तो अधिक काळ असा तो शब्द पुढे येतोय. शरद काळ म्हणजे ज्या ठिकाणी शरदाचं चांदणं पडलेलं असतं तो कालखंड. आणि त्या शरदाच्या चांदण्यानुसार काय होतं, तर शरदाचं चांदणं हे कोजागिरी पौर्णिमेच्या त्या काळामध्ये पडतं. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या काळामध्ये पडून काय होतं, तर लोकांपर्यंत ते चांदणं सुस्थितीमध्ये किंवा अतिशय शुभ्र असं कालखंड तो शरदाचं चांदणं म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून मग महाराष्ट्रातले एक नेते आहेत शरदरावजी पवार साहेब, तर त्यांच्या बारामतीमध्ये त्यांनी विकासाचं चांदणं पाडलं आहे असं म्हणतात. तर शरद काल किंवा शरद काळ असा तो शब्द येतो. आपण या ठिकाणी ल असा शब्द प्रयोग करूया. तो शरद काल ज्या ठिकाणी येतो, आता या ठिकाणी कोणता शब्द आलाय, तर द हा शब्द आलेला आहे. आणि द शब्द त्याच्या ऐवजी शब्दामध्ये लिहिताना त वापरलेला आहे. म्हणजे इथं ग घ ज झ द ध आणि ड ढ असतील, किंवा भ आणि ब असतील, तर त्याच्याऐवजी क च ट त आणि प ही अक्षरं येतील. हे इथं समोर येतंय. म्हणजे प्रथम व्यंजन संधीमध्ये तिसरं आणि चौथं अक्षर जिथं असेल त्या ठिकाणी काय होणार आहे, तर पहिलं अक्षर येणार आहे. आता याच्या पुढे आणखी एक शब्द मी तसाच तुम्हाला देऊ शकतो. तो शब्द म्हणजे षटशास्त्र. हे षटशास्त्र म्हणजे काय, की षटशास्त्र या शब्दाचा अर्थ होतो जेवढी शस्त्र असतात त्या शस्त्रांमध्ये पारंगत असणारा माणूस. आणि षड असं त्याचं जे पहिलं फोड होते ती होते षटशास्त्र. षडशास्त्र. आणि असा माणूस. आता इथं बघा, इथं ड आलाय आणि ड आलाय म्हणून इथं ट आलेलं आहे. इथं द आलाय म्हणून इथं त आलेलं आहे. इथं ग आलाय म्हणून इथं क आलेलं आहे. या ठिकाणी जी संधी तयार होते तिला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. आणि ही प्रथम व्यंजन संधी काय होते, तर आपल्याला अशा पद्धतीनं बघायला मिळते. आता यानंतर याच्यामध्ये आपण काय अभ्यासलेलं होतं, तर प्रथम व्यंजन संधी अभ्यासलेली होती. तर ही प्रथम व्यंजन संधी झाल्यानंतर काय केलं जातं, प्रथम व्यंजन संधीची व्याख्या मी इथं सांगितलेली होती. ती व्याख्या अशी होती, स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढं कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन येऊन जी संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. प्रथम व्यंजन संधीमध्ये संधी झालेल्या 2 वर्णांपैकी पहिलं व्यंजन त्या ठिकाणी येतं. त्याच्यामध्ये क च ट त आणि प ही अक्षरं आपल्याला दिसतात. म्हणजे ग आणि घ असेल तर संधीमध्ये आपल्याला क दिसणार, ज आणि झ असतील तर संधीमध्ये आपल्याला च दिसणार, ड आणि ढ असतील तर संधीमध्ये आपल्याला कोण दिसणार आहे, त दिसणार आहे. जर ब आणि भ असतील तर मात्र प दिसणार आहे.
हॅलो सर. तृतीय व्यंजन संधीची पहिली व्याख्या किंवा तृतीय व्यंजन संधीची व्याख्या करताना आपण सांगितलं होतं, स्पर्श व्यंजन गटातलं कठोर व्यंजनापुढं अनुनासिक सोडून काय झालेलं आहे, स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातलं तिसरं व्यंजन येऊन संधी होते. याच्यामध्ये मगाचा शब्द बघण्याच्या ऐवजी आपण काय करूया, षडानन हा शब्द बघूयात. षडानन हा शब्द तुम्हाला विचारला जातो. तो शब्द विचारण्याच्या पाठीमागचं कारण लय मोठं असतं. षडानन या शब्दाचा अर्थ होतो ज्याला 6 तोंड आहेत असा. आणि मग याचा प्रतिशब्द जर कुठला असेल तर षडानन या शब्दाला जो गणपतीचा भाऊ आहे कार्तिकेय, तर त्या कार्तिकेयला 6 तोंड आहेत असं म्हटलं जातं. ज्याला 6 तोंड आहेत असा षड, षड म्हणजे 6, आयन म्हणजे तोंड असणारा, षडानन असा त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून हा शब्द वापरताना षट, षट आनंद, षट अधिक आनंद. आनंद म्हणजे ज्याला 6 चेहरे आहेत किंवा तोंड आहेत. रावणाला किती होती, 10 होती, म्हणून त्याला दशानन असं म्हटलं जात होतं. षडानन ज्याला 6 तोंड आहेत असा षड आनंद. मात्र हा शब्द लिहिताना इकडं कसा लिहिलाय की षडानन असा लिहिलाय, इथं ट आलाय आणि काय झालेलं आहे, इथं ड आलाय. इथं आपण तृतीय व्यंजन संधी बघतोय. तृतीय व्यंजन संधी बघताना पहिली व्याख्या काय सांगितलेली आहे, कुठल्याही कठोर व्यंजनापुढं अनुनासिक सोडून, हे कठोर व्यंजन ड आहेत, पण त्या जागी काय झालेलं आहे, कुठल्याही कठोर व्यंजनापुढं अनुनासिक सोडून काय झालेलं आहे, स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, स्वर आलाय इथं आ आणि त्याच्या पूर्वी काय झालंय मृदू व्यंजन, मृदू व्यंजनामध्ये ट आलंय, त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या जागी त्याच वर्गातलं काय होतं, तिसरं अक्षर येतं. म्हणजे ट च्या जागी इथं कोण आलेलं आहे, तर ट च्या जागी दिलेल्या शब्दामध्ये आलेला आहे तो म्हणजे ड. ही संधी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. आता दुसरा शब्द आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी हे झालं षडानन बद्दल. आता आणखी एक शब्द आपल्याला बघता येईल तो म्हणजे अब्ज. अब्ज म्हणजे जे आपल्याला मोजता येत नाही आणि अगणित 100 कोटीच्या पण पुढची संख्या, पण त्याची फोड होताना काय होते, अप उच्चार होताना पण तसा होतो. अप हा उच्चार होताना शेवटचा उच्चार होतो तो म्हणजे ज, अब्ज. मात्र शब्दामध्ये लिहिताना प च्या जागी कोण आलेला आहे, तर प च्या जागी जो आलेला आहे तो म्हणजे ब. जर पहिला वर्ण इथं दिसत असेल तर इथं येतो तिसरा वर्ण. आणखी समजण्यासाठी आपण पुढचं एक उदाहरण बघूयात, ते म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता या शब्दाची फोड केल्यानंतर येते भगवत. अधिक कोण येणार आहे, गीता. भगवद्गीता का म्हणायची, भगवान श्रीकृष्णानं त्याच्या तोंडातून वत म्हणजे ओतली किंवा सांगितली गेली म्हणून त्याला भगवद्गीता असं म्हटलं जातं. आता इथं द दिसतोय आपल्याला आणि इथं मात्र त आहे. द च्या जागी त च्या जागी इथं द आला म्हणून ही जी संधी आहे ही संधी येते तृतीय व्यंजन संधी. आता यानंतर आपण काय करणार आहोत, अनुनासिक संधी म्हणजे काय त्याचा विचार आपण करणार आहोत. तर स्पर्श व्यंजन गटामध्ये प्रथम व्यंजनापुढं अनुनासिक आल्यास काय होतं, त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते, याला अनुनासिक संधी असं म्हटलं जातं. काल आपण विसर्ग किंवा स्वरादीचा प्रकार बघत होतो आणि अनुनासिक मी सांगत होतो, त्यावेळी काही शब्द सांगताना मी सहजपणे सांगून गेलतो की बाबा इथं अनुनासिक संधी
च्या बाबतीमध्ये मात्र तेच होणार आहे. आणि अनुनासिक संधीचा विचार करताना आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आता त्या गोष्टींना इथं बघावं लागणार आहे. मग ते बघताना सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की अनुनासिक संधीचा विचार आपण ज्यावेळी करतोय त्यावेळी अनुनासिक संधी कशी येऊ शकते, तर ते सांगताना काय सांगितलेलं होतं की एक उदाहरण आपण इथं बघूयात, ते म्हणजे षटमास. षट अधिक मास. प्रत्यक्षामध्ये इथं ट दिसलाय, पण तो शब्द लिहिताना आणि वाचताना मात्र क्षण मास असा वाचला जातो. षण्मास इथं न बाणाचा येईल, फक्त लक्षात ठेवा. थोडस टाईपरायटरचे बरेचसे प्रॉब्लेम असतात. गुगलचा टाईपरायटर आहे. क्षण मास येतो, इथं ट आलाय, इथं न बाणाचा येईल. आणखी शब्द मध्ये काल आपण बघितलेलं होतं की जगन्नाथ हा शब्द आपण विचारात घेऊया. याची फोड होताना जगत अशी होईल, अधिक काय होणार आहे, नाथ होणार आहे. इथं काय झालेलं आहे की त च्या ऐवजी इथं न आलेलं आहे. म्हणजे इथलं तिसरं अक्षर, सॉरी पहिलं अक्षर जर असेल तर त्याच्यामध्ये शेवटचं अक्षर कोणतं येणार आहे, न येणार आहे. आपण काल नियम बघितलेला होता की अनुनासिकामध्ये इथं ट आलाय म्हणून इथं न बाणाचा येईल, इथं त आलाय म्हणून इथं न नळाचा येईल. यानंतर प आणि म चा शब्द आपण विचारात घेऊया. सन्मार्ग हा शब्द विचारात घेतला तर सन्मार्गाची फोड होताना काय होणार आहे, तर सन्मार्गाची जी फोड होणार आहे ती होणार आहे सत अधिक मार्ग. शब्द फोडताना इथं त च्या जागी कोणता आलेला आहे, न आलेला आहे. म्हणजे तृतीय व्यंजन संधीमध्ये किंवा अनुनासिक संधीमध्ये काय होतं, त थ द ध या कुणीही आला तर त्या ठिकाणी न येतो, हे काल सांगितलं होतं. म्हणजे क ख ग घ या शब्दांचा विचार केला तर क ख ग घ या शब्दांच्या जागी अनुनासिक कुठलं येणार आहे, तर अनुनासिक येताना तिथं येणार आहे अंग हे येणार आहे. च छ ज झ या शब्दांच्या जागी काय होणार आहे, जे अनुनासिक येणार आहे तर ते अनुनासिक येताना त्र असं येणार आहे. ट ठ ड ढ या अनुनासिकाचा विचार जर करायचा झाला तर त्याच्या जागी मात्र कोणता अनुनासिक येणार आहे, तर ते न बाणाचा येणार आहे. आणि त थ द ध यांचा जर विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी अनुनासिक येणार आहे ते म्हणजे न हे येणार आहे. आणि प फ ब भ हे जर विचारात घेतले तर त्यांच्या जागी जे अनुनासिक येणार आहे ते म्हणजे म येणार आहे. म्हणजे एकंदरीत व्यंजन संधीचा आणि स्वर संधीचा आपण ज्यावेळी विचार केला त्याच्यामध्ये काय आहे, या अनुनासिक संधी, या अनुनासिक संधीमध्ये काल आपण सांगितलेलं होतं की संधीमध्ये तुम्हाला कसं विचारलं जाईल. आता याच्याबद्दल काय आहे की हे रेकॉर्डिंग जरी झालेलं असलं तरी पण याच्या नोट्स आतापर्यंतचा जो भाग झालेला आहे तो मी तुम्हाला सांगेन. यातनं मला असं जाणवलं थोडंसं की हा भाग बऱ्यापैकी समजला नाही, याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या आहेत, माझ्याकडून पण राहिलेल्या आहेत, कारण आवाज व्यवस्थित न येणं वगैरे. जर हे नसेल झालं तर याचं आवाज येत नाहीये.